आपलं बाईट होणार आणि पाऊस थांबणार आहे. गेले अनेक दिवसानिमित्त झालं मी अंगावर कोणाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनचा शिवाजी पार्क सुशोभीकरणाचा मुद्दा आहे. टप्प्याटप्प्याने निवडणुका झाल्यानंतर सुरू होतोय, आता वृक्षारोपण होत आहे. कसं पाहताय? आज आपण पाहताय विशाखात यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त शिवाजी पार्कमध्ये जवळपास 600 वेगळी झाडं लावण्याचा आज आम्ही कार्यक्रम हाती घेतलेला आहे. 2-3 महिन्यापूर्वी राजसाहेब आम्ही सगळ्यांनी इथे सुशोभीकरणाचं भूमिपूजन केलं, त्यानंतर उद्घाटन देखील केलं. आणि असंच आपण पाहतोय की एका बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मोकळी मैदानं, मातीची मैदानं ही वाचावीत ह्याच्यासाठी सगळा हा लढा देत आहोत, प्रयत्न करत आहोत. आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि भाजपचे महापौर हे सगळे ओपन स्पेसेस, RGPG हे प्रायव्हेट बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हाती जातील असा सगळा प्रयत्न त्यांच्या हातून चाललेला आहे. हा लढा काही दिवसांनी आपल्याला रस्त्यावर पण दिसेल. जे काही मोकळ्या जागा ह्यांच्या ढापण्याचा प्रयत्न, त्याच्या विरोधात आम्ही मुंबईत महामोर्चा देखील करणार आहोत. आणि त्याच्यावर नक्कीच आज चिखल आहे, पण आपण राजकारणापेक्षा थोडा बरा चिखल आहे. महापौरांकडून असं सांगितलं जातं की माझा यशाशी काही संबंध नाही आहे निविदा. मग कुठून येतो मुख्य गोष्ट आपण पाहिलं असेल, माझ्या दोन्ही बाजूला 2 माजी महापौर आहेत मुंबईचे, आणि कोणी एवढा खर्च केला नसेल असा खर्च सध्याच्या महापौर करत आहेत. एक अंदाज द्यायचा तर एवढाच आहे, आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो. खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात, त्याचे 1 लोकसभा मतदारसंघात त्या पूर्ण 1 लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो. आणि जो काही आता निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे. आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत. तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काही तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार आहात तिथे? कॉन्क्रिटीकरणाचा कोणी राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेले होते. नाही, मला वाटतं त्याच्यात मला पडायचं नाही. मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात आम्हाला काही पडायचं नाही. सुशोभीकरणाचा प्रश्न सुरू आहे, स्वच्छतेचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे. खरं तर महापौरांकडे किंवा मग पालिका प्रशासनाकडे गाड्या खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, मग मुंबईकरांचे जे कर घेतले जातात, जुहू चौपाटी साफ करण्यासाठी पैसे नाही आहेत का? आजचा 24वा दिवस आहे, लोकशाही तुम्ही पाहिलं असेल जुहू चौपाटीचा कचरा असेल तिथे आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्या किशोरीताई जाऊन पण आल्या, तिथे देखील प्रश्न देखील विचारले. BSTचा प्रश्न असेल, बसेसचे रूट्स कमी होत आहेत, बस कमी होत आहेत, पगार वेळेवर दिले जात नाही आहेत, पेन्शन वेळेवर दिले जात नाही आहेत, मुंबईत सगळीकडे कचऱ्याचे ढिगारे वाढत चालले आहेत, रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणचा प्रश्न, जिथे खड्डे दिसत आहेत, ह्या सगळ्यासाठी BMC सांगते आमच्याकडे पैसे नाही आहेत. पण महापौर बंगल्यासाठी 5.5 कोटी उडवण्यासाठी असतील किंवा मग नवीन गाड्यांसाठी असतील, इथे बरोबर पैसे सापडतात. टेंडर काढले गेलेले आहेत. स्वतः अमित साटम बोलले की ट्रॅश बूम बसवण्यात आले, पण ट्रॅश बूमच नाही आहेत. खरं साटमवर विश्वास ठेवू नका. रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण वारंवार रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं, मात्र पहिल्या जे ABCDE वॉर्ड आहे त्या ठिकाणी 3,79,00,000 खड्ड्यांसाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत. एकीकडे आयुक्तच म्हणतात की कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे खड्ड्यांचा खर्च वाचणार आहे. ABCDE वॉर्डमध्ये साधारणपणे ABC वॉर्डमध्ये खरं तर कोणाचं वर्चस्व आहे, कोणाचं लक्ष ओपन स्पेसेसवर आहे, जसं काही रायगडमधले ओपन स्पेसेस घेतले असतील तसं इथे कोणाचं आहे का, हे देखील आपण शोधून काढावं. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कॉन्क्रिटीकरण, आपल्याला आठवत असेल फेकनाथ मिंदे
हे हाऊसमध्ये खरं तर बोलले होते की 2 वर्षात मुंबईचे रस्ते चकाचक होतील, चांगले होतील. 4 वर्ष झालेत आता त्या घटनेला. स्वतःचे खिशे भरले पण खड्डे अजून भरून काढले नाहीत. तिथून काल त्यांचं मिस कॉल पण होतं. भेटीवरून एकनाथ शिंदे आणि भाजप म्हणजे दोघांमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस सुरू आहे, कारण शिरसाट भेटले त्यावरून भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. आता ते चुपके चुपके की दिपके दिपके हे ठरवा तुम्ही काय तुमचं चाललंय. पण अभिजितनी जो लढा दिला आपण पाहतोय कुठेही राजकारण न करता या देशाच्या तरुणांसाठी दिला आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आदित्यजी, या सिद्धिविनायक मंदिरमध्ये ज्या लोकांना पकडलंय चोरी करताना ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, उबाटाचे कार्यकर्ते आहेत, असं सरवणकर यांचं म्हणणं मला वाटतं त्यांना जरा आठवण करून देतो मी. पहिलं चंदा चोरीवर तिथूनच सुरू करू, मग वाराणसीमध्ये काय चाललं तिथून सुरू करू आणि सगळ्या मंदिरांचं कुठे कुठे काय काय झालंय ह्याचा एक आढावा घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थात तुमच्या हातात जी काही यंत्रणा आहे, तुम्ही ज्याला पकडायचं त्याला पकडता, ज्याला सोडता त्याचं सोडता. पण सदा सरवणकरांना मी आठवण करून देतो. मला वाटतं विशाखाताईंनीच मध्यंतरी एक सभेमध्ये किती कोणाचे फ्लॅट आहेत, कुठे कुठे आहेत, किती कोणाच्या चाव्या आहेत, हा सगळा आढावा आमच्याकडे आहे. तो कदाचित आम्ही आता जगजाहीर करू शकू. शिवसेनेसंदर्भात सुनावणी सुरू आहे, आज पुन्हा एकदा नियमित सुनावणी सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला, सकारात्मक यामध्ये बाजू म्हणण्यात येते, तारीख बाजू मिळते? दिसतंय होईल आज. एकमेकांशी भांडताना पाहायला मिळतात. मला वाटतं पुढच्या आठवड्यात वगैरे एक नोटिफिकेशन निघणार आहे की मुख्यमंत्र्यांचे सगळे काही जे काही कार्यभार आहे ते अदानीच सांभाळतील. महाराष्ट्र हा देखील अदानीच सांभाळतील असं ते नोटिफिकेशन काढणार आहे. ते काढल्या मग बघू पुढे चॅलेंज होत आहे का कुठच्या कोर्टात. सगळ्या कार्यक्रमासाठी जात असतात, पण लोकशाही जेव्हा विचारते की झुल चौपाटीची पाहणी कधी करणार, त्यांना अद्यापही वेळ मिळालेला नाहीये. दररोज सांगतात की मी दाढी बदलली की येतील ते. कंत्राटदार जे आहेत ते हाणामारी करतायत, अगदी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिस मध्ये येऊन हाणामारी करतायत. इतकी कंत्राटदारांची मजल गेलेली आहे. काय कशा मला वाटतं मी हे पहिल्यापासून सांगत आहे, भाजप म्हणजे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचा पक्ष झालेला आहे. आता मुंबईत 16 एकर साधारणपणे आपण पाहतोय ओपन स्पेस ही एका भाजपच्या मित्राला दिली जात आहे. फुटबॉलचं ग्राउंड भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं जात आहे. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे. निवासी डॉक्टरांचा संप आहे. मुंबईतील आरोग्य व्यवस्था ठीक, हिंदी लिहिजे. असल्याचं पाहायला मिळते, कारण निवासी डॉक्टर संपावर गेलेले आहेत. अनेक रुग्णांना याचा फटका बसतो. अहो, तुम्हाला माहिती आहे का, आज निवासी डॉक्टर मार्गची जी संस्था आहे ती अर्थात स्ट्राईकवर चाललेली आहे. त्यांचा विषय थोडा आज वेगळा आहे, पण बाकीचे जर विषय पाहिलं त्यांचे जे आम्ही हाताळत होतो, आम्ही मार्गी लावलेले विषय होते. मग असिस्टंट प्रोफेसरचं वय काय असायला पाहिजे, स्टायपेंड काय असायला पाहिजे, त्यांचे हॉस्टेल जर तुम्ही परिस्थिती पाहिली, आम्ही जे 100 कोटी नायरला दिलेले ते कुठे आता वापरले गेलेत वगैरे, हा सगळा प्रश्न आहेच त्यांचा. म्हणजे हा जरी आजचा विषय जरी थोडा वेगळा ठेवला तरी बाकीचे प्रश्न आहेत त्याला कोणीही यानं उत्तरच नाही. बरं, जे डॉक्टर बनतात म्हणजे महाराष्ट्रात आणि देशात परिस्थिती अशी झाली आहे, नीट परीक्षा पेपर लीक होते आणि ते झाल्यानंतर आंदोलन करतात, त्यांना लाठीचार्ज. पण एकनाथ मिंदेंचे जे लोक जाऊन डॉक्टरांना मारहाण करतात त्यांना लगेच बेल देण्याची सोय केलेली असते किंवा हॉस्पिटलमध्ये लपवण्याची सोय केली असते. बघा, मी सांगितलं ना, बाईट संपेल आणि पाऊस जाईल. एक विदर्भासाठी घेऊन जातो. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या, मात्र काँग्रेसची अशा प्रकारची टिप्पणी कसं बघताय तुम्ही? कारण की अशा प्रकारची एकंदरीतच इंदिरा गांधी संदर्भात नाही, मला वाटतं आपल्याकडून मी आता पहिल्यांदा म्हणजे बातम्यांमध्ये मी पाहिलं नाही, मिस झाली असेल, पण अर्थात चुकीचंच आहे. महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, महिलांचा आदर झालाच पाहिजे. आणि खरं तर तसं पाहिलं तर कुठेही म्हणजे त्यांच्या अंतर्गत वादात आपल्याला पडण्याची गरज नाही. करके बोला गया है. मुझे लगता है कि जैसे ही आप देख रहे हो सारे भाजपा के ट्रोल महिलाओं को ट्रोलिंग करते हैं, आपने देखा होगा यहाँ जिन्होंने रील्स बनाए उनकी ट्रोलिंग की है, वो जैसे गलत है ये भी गलत है. हाँ, आज फैसला आने वाला है सिंबल को लेके, मतलब आज फैसला आएगा तो शिवसेना सिंबल बहुत ही अच्छा होगा. लेकिन यही बात है कि ये जो हमारी हियरिंग है या जो हमारी केस है पिछले 4 साल से प्रलंबित है. हमारे बाद एनसीपी को तोड़ा गया, टीएमसी को तोड़ा गया, आम आदमी पार्टी को तोड़ा गया. और ये क्यों कर रहे हैं? क्योंकि इनको जो 2/3 मेजॉरिटी चाहिए लोकसभा में वो करने की इनकी कोशिश है. और ये करके जो संविधान ने हमें हक दिए, अधिकार दिए, आवाज दिए, वो छीनने की कोशिश है. तो हम यही उम्मीद करते हैं कि जल्द से जल्द सुप्रीम कोर्ट इस कॉन्स्टिट्यूशनल इशू पे जो भी रूलिंग हो वो दे. यही उम्मीद है. आरएसएस प्रमुख आने वाले हैं, जनजी से बात करने के लिए आने वाले हैं. नहीं, वो एक मॉडल यूनाइटेड नेशंस का प्रोग्राम है. आयमन में पहले हम सभी